निलंबित पोलीस अधिकारी रणजित कांसले यांनी एक गौप्यस्फोट केलेला आहे की वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्यासाठी मला ऑफर होती आणि त्याला 5 ते 50 कोटी रुपयांची ऑफर होती, अशा प्रकारचा गौप्यस्फोट केलेला आहे। या संबंधित बोलण्यासाठी माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आहेत। निलंबित पोलीस अधिकारी असा गौप्यस्फोट दावा करतोय की वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्यासाठी 5 ते 50 कोटी रुपयांची ऑफर होती। खरं तर वाल्मिक कराडचा एन्काउंटर मला माहित नाही, परंतु मागच्या वेळीच मी सांगितलं होतं की वाल्मिक कराडचा खून होऊ शकतो। त्याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार आहे आणि त्याच्यामध्ये झोपता झोपता श्वास बंद पडू शकतो आणि म्हणूनच त्याला एकतर मारलं जाऊ शकतं किंवा कोठडीमध्ये तो मृत अवस्थेत सापडला अशा पद्धतीचं घोषित करू शकतात। आणि त्याचा एन्काउंटर का होऊ शकतो तर वाल्मिक कराड हा याच्यामध्ये जो आहे तो प्रमुख आहे आणि त्याच्यामुळे मोठमोठे मोहरे जे राजकीय पदावर आहेत ते अडकू शकतात, म्हणून वाल्मिक कराडला संपवलं जाऊ शकतं। फक्त हे जे रणजित कासले आहेत त्यांना एन्काउंटरची जर सुपारी दिली होती तर ती कुणी दिली, कधी दिली, का दिली, त्यावेळेला त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना का नाही सांगितलं याची चौकशी, खरोखरच त्यांना सुपारी दिली असेल तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। ताई, तुम्ही वारंवार सांगताय की वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो, तर तो कोणाच्या माध्यमातून होऊ शकतो? तुम्ही राजकारण असं स्पष्ट बोलत नाहीये, नेमकं कोण नावं घेऊन सांगितलं तर बरं होईल। आणि मला वाटतंय की वाल्मिक कराडला संपवण्याचा कट जो आहे तो मागच्या वेळी शिजलेला होता। कासलेंना कुणी सुपारी दिली होती का मला माहित नाही, परंतु आमच्या कानावरही आलं होतं की त्याला जेलमध्ये संपवलं जाऊ शकतं, म्हणजे संतोष देशमुखांची केस जी आहे ती पूर्णपणे जी आहे ती थांबू शकते। आणि मला वाटतं की मग या प्रकरणामध्ये हे प्रकरण वाढू नये किंवा हे प्रकरण पुढे जाऊ नये, याच्यामध्ये राजकीय पदाधिकारी किंवा मंत्री याच्यामध्ये अडकू नये यासाठी त्यांच्या जवळचे लोक त्याचा एन्काउंटर घडवू शकतात। मंत्री म्हणजे नेमकं कोण ताई? कोणाच्या माध्यमातून वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो? मोठा दावा करताय तुम्ही। मला वाटतंय की धनंजय मुंडे जे आहेत ते वाल्मिक कराडच्या उजवे हात मानले जातात किंवा ते दोघेही खूप चांगले मित्र होते। आता धनंजय मुंडे वाल्मिक कराडमुळे अडचणीत आलेत, मंत्रीपद गेलेलं आहे। करुणा मुंडेंच्या केसमध्ये तर कदाचित आमदारकी जाऊ शकते, पण वाल्मिक कराडच्या जबाबामध्ये चुकून जर धनंजय मुंडेंचं नाव आलं तर मात्र त्यांना जे आहे ते राजकारणाला मुकावं लागेल। आणि मला वाटतंय की मग राजकारणात मित्र जे आहे किंवा अशा गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला ठेवल्या जातात स्वतःला वाचवण्यासाठी। त्यामुळे मला वाटतंय की कदाचित या धनंजय मुंडे किंवा त्यांच्या जवळचे लोकच कराडला संपवू शकतात। धनंजय मुंडेच वाल्मिक कराडचा एन्काउंटर किंवा धनंजय मुंडेंच्या माध्यमातून वाल्मिक कराडला संपवलं जाऊ शकतं असा दावा करताय ताई तुम्ही? धनंजय मुंडे किंवा त्यांच्या जवळची जी काही लोक आहेत तीच वाल्मिक कराडला संपवू शकतात, कारण वाल्मिक कराड जे आहे ते जे काही बोलणार आहे किंवा जे काही जबाब देऊ शकतो त्याच्यामध्ये हे लोक अडचणीत येऊ शकतात। त्यामुळे दुसरं कोणी विरोधक वगैरे त्याला काही करणार नाहीत। जर वाल्मिक कराडला कोणी संपवलं तर धनंजय मुंडे गट जो आहे तो संपवू शकतो। ताई, दीनानाथ रुग्णालयामध्ये एका प्रसूतीनंतर म्हणजे उपचार न मिळाल्यामुळे एका प्रसूती झाल्यानंतर महिलेचा मृत्यू झाला। खरं तर 3 अहवाल आतापर्यंत आलेले आहेत आणि रुग्णालय प्रशासन दोषी असल्याचं सांगितलं जात आहे। ससून रुग्णालयाचा अहवाल येणं बाकी आहे, मात्र या घटनेला 15 दिवस होत आले तरी अजून देखील कारवाई किंवा गुन्हा कोणावरच दाखल नाहीये। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जे आहे ते आपण बघतोय की भारतीय जनता पार्टी किंवा राज्य सरकारच्या जवळच्या लोकांचं आहे आणि म्हणूनच कदाचित वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? कारण आपण बघितलं की 2 अहवाल आले तर कारवाई करा ना। 3रा अहवाल कदाचित 15 तारखेला येणार आहे असं मला कळालंय, परंतु जे अहवाल पहिला आलाय त्यावर कारवाई होणार, काहीच कारवाई होत नाही याचाच अर्थ राज्य सरकार कुठंतरी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय। जे बीसी कुटुंबीय आहे त्यांनी एक त्यांची प्रेस नोट जारी केली होती आणि त्यामध्ये त्यांनी असं व्यक्त केलेलं आहे मत की यामधील आरोपी फरार होऊ शकतात किंवा पळून जाऊ शकतात, त्यापूर्वी त्यांच्यावर कारवाई व्हावी। भिसे कुटुंबियांनी जी काळजी व्यक्त केलेली आहे की यातले आरोपी फरार होऊ शकतात, मग मला असं वाटतंय की अहवाल मुद्दाम उशिरा यासाठीच येत आहेत की आरोपींना पळ काढण्यासाठी वेळ दिला जातोय। एवढं राज्यात प्रकरण गाजलेलं, पहिला आला, मग हा ससूनचा अहवाल यायला इतका उशीर का लागतोय? मग आरोपींना कुठंतरी वाचवण्याची यंत्रणा वरिष्ठ लेवलवरून सुरू आहे का? आणि आरोपींनी पळ काढावा यासाठीच मग अहवाल कदाचित उशिरा येत असेल। ताई, सध्या फुले चित्रपटावरून वाद सुरू आहे। हिंदू महासंघाने फुले चित्रपटातील काही जे सीन आहेत त्याच्यावर आक्षेप नोंदवलेला आहे आणि भुजबळ साहेब देखील म्हणतायत की कुठलंही कट नको बसायला।
हा एकंदरीत वाद सुरू आहे. तुम्हाला काय वाटतंय फुले चित्रपटाबद्दल? कारण की प्रदर्शित होणार होता, पुन्हा पुढे गेला. खरं तर महात्मा फुलेंना त्या काळी ज्या प्रवृत्तींनी विरोध केला तीच प्रवृत्ती अजूनही 21व्या शतकामध्ये विरोध करणारी आहे. आज फक्त ट्रेलर आल्यावर विरोध होतोय. तुम्ही चित्रपट बघा, याच्या आधी सुद्धा संभाजी महाराजांचा चित्रपट येऊन गेला. त्यांना ज्यांनी त्रास दिला हे दाखवलं गेलंच पाहिजे. आणि म्हणून माझी इच्छा आहे की महात्मा फुले चित्रपट जो येतोय त्याच्यात कुठलाही काटछाट, कुठलाही सीन कट न करता तो आला पाहिजे. कारण फुले कुटुंबियांना, महात्मा फुले, सावित्रीमाईंना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ते जनतेसमोर येणं गरजेचं आहे. जे हिंदू महासंघाचे आनंद दवे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि काही दृश्य चुकीचे असतील तर जाती जातीमध्ये द्वेष निर्माण होईल आणि तसं व्हायला नको, त्यामुळे आम्ही विरोध करतो. मला वाटतं आनंद दवेंना काही दखलपात्र नाही आणि आधीच विरोध करूनच कदाचित जातीयवाद समोर आणलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं जर जातीयवाद त्याने निलंबित पोलीस अधिकारी रणजित कांसले यांनी एक गौप्यस्फोट केलेला आहे की वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्यासाठी मला ऑफर होती आणि त्याला 5 ते 50 कोटी रुपयांची ऑफर होती, अशा प्रकारचा गौप्यस्फोट केलेला आहे. या संबंधित बोलण्यासाठी माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आहेत. निलंबित पोलीस अधिकारी असा गौप्यस्फोट दावा करतोय की वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्यासाठी 5 ते 50 कोटी रुपयांची ऑफर होती. खरं तर वाल्मिक कराडचा एन्काउंटर हा होऊ शकतो. कासले किती खरं बोलतायत आणि खोटं बोलतायत मला माहित नाही, परंतु मागच्या वेळीच मी सांगितलं होतं की वाल्मिक कराडचा खून होऊ शकतो. त्याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार आहे आणि त्याच्यामध्ये झोपता झोपता श्वास बंद पडू शकतो आणि म्हणूनच त्याला एकतर मारलं जाऊ शकतं किंवा कोठडीमध्ये तो मृत अवस्थेत सापडला अशा पद्धतीचं घोषित करू शकतात. आणि त्याचा एन्काउंटर का होऊ शकतो तर वाल्मिक कराड हा याच्यामध्ये जो आहे तो प्रमुख आहे आणि त्याच्यामुळं मोठमोठे मोहरे जे राजकीय पदावर आहेत ते अडकू शकतात. म्हणून वाल्मिक कराडला संपवलं जाऊ शकतं. फक्त हे जे रणजित कासले आहेत त्यांना एन्काउंटरची जर सुपारी दिली होती तर ती कुणी दिली, कधी दिली, का दिली, त्यावेळेला त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना का नाही सांगितलं याची चौकशी होणं गरजेचं. आणि ज्यांनी अशा पद्धतीची खरोखरच त्यांना सुपारी दिली असेल तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. ताई, तुम्ही वारंवार सांगताय की वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो, तर तो कोणाच्या माध्यमातून होऊ शकतो? तुम्ही राजकारण असं स्पष्ट बोलत नाहीये. नेमकं कोण? नावं घेऊन सांगितलं तर बरं होईल. आणि मला वाटतंय की वाल्मिक कराडला संपवण्याचा कट जो आहे तो मागच्या वेळी शिजलेला होता. कासलेंना कुणी सुपारी दिली होती का मला माहित नाही, परंतु आमच्या कानावरही आलं होतं की त्याला जेलमध्ये संपवलं जाऊ शकतं. म्हणजे संतोष देशमुखांची केस जी आहे ती पूर्णपणे जी आहे ती थांबू शकते. आणि मला वाटतं की मग या प्रकरणामध्ये हे प्रकरण वाढू नये किंवा हे प्रकरण पुढे जाऊ नये, याच्यामध्ये राजकीय पदाधिकारी किंवा मंत्री याच्यामध्ये अडकू नये, यासाठी त्यांच्या जवळचे लोक त्याचा एन्काउंटर घडवू शकतात. मंत्री म्हणजे नेमकं कोण ताई? कोणाच्या माध्यमातून वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो? मोठा दावा करताय तुम्ही. मला वाटतंय की धनंजय मुंडे जे आहेत ते वाल्मिक कराडच्या उजवे हात मानले जातात किंवा ते दोघेही खूप चांगले मित्र होते. आता धनंजय मुंडे वाल्मिक कराडमुळे अडचणीत आलेत, मंत्रीपद गेलेलं आहे. करुणा मुंडेंच्या केसमध्ये तर कदाचित आमदारकी जाऊ शकते. पण वाल्मिक कराडच्या जबाबामध्ये चुकून जर धनंजय मुंडेंचं नाव आलं तर मात्र त्यांना जे आहे ते राजकारणाला मुकावं लागेल. आणि मला वाटतंय की मग राजकारणात मित्र जे आहे किंवा अशा गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला ठेवल्या जातात स्वतःला वाचवण्यासाठी. त्यामुळे मला वाटतंय की कदाचित या धनंजय मुंडे किंवा त्यांच्या जवळचे लोकच वाल्मिक कराडला संपवू शकतात. धनंजय मुंडेच वाल्मिक कराडचं एन्काउंटर किंवा धनंजय मुंडेंच्या माध्यमातून वाल्मिक कराडला संपवलं जाऊ शकतं असा दावा करतायत तुम्ही? धनंजय मुंडे किंवा त्यांच्या जवळची जी काही लोक आहेत तीच वाल्मिक कराडला संपवू शकतात. कारण वाल्मिक कराड जे आहे ते जे काही बोलणार आहे किंवा जे काही जबाब देऊ शकतो त्याच्यामध्ये हे लोक अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे दुसरं कोणी विरोधक वगैरे त्याला काही करणार नाहीत. जर वाल्मिक कराडला कोणी संपवलं तर धनंजय मुंडे गट जो आहे तो संपवू शकतो. ताई, दीनानाथ रुग्णालयामध्ये एका प्रसूतीनंतर म्हणजे उपचार न मिळाल्यामुळे एका प्रसूती झाल्यानंतर महिलेचा मृत्यू झाला. खरं तर 3 अहवाल आतापर्यंत आलेले आहेत आणि रुग्णालय प्रशासन दोषी असल्याचं सांगितलं जात आहे. ससून रुग्णालयाचा अहवाल येणं बाकी आहे. मात्र या घटनेला 15 दिवस होत आले तरी अजून देखील कारवाई किंवा गुन्हा कोणावरच दाखल नाहीये. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जे आहे ते आपण बघतोय की भारतीय जनता पार्टी किंवा राज्य सरकारच्या जवळच्या लोकांचा आहे आणि म्हणूनच कदाचित वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? कारण आपण बघितलं की 2 अहवाल आले तर कारवाई करा ना.
तिसरा अहवाल कदाचित 15 तारखेला येणार आहे असं मला कळालंय. परंतु जे अहवाल पहिला किंवा दुसरा आलाय त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं होतं. काहीच कारवाई होत नाही याचाच अर्थ राज्य सरकार कुठंतरी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय. जे बीसी कुटुंबीय आहे त्यांनी एक त्यांची प्रेस नोट जारी केली होती आणि त्यामध्ये त्यांनी असं व्यक्त केलेलं आहे मत की यामधील आरोपी फरार होऊ शकतात किंवा पळून जाऊ शकतात, त्यापूर्वी त्यांच्यावर कारवाई व्हावी. भिसे कुटुंबियांनी जी काळजी व्यक्त केलेली आहे की यातले आरोपी फरार होऊ शकतात, मग मला असं वाटतंय की अहवाल मुद्दाम उशिरा यासाठीच येत आहेत की आरोपींना पळ काढण्यासाठी वेळ दिला जातोय. एवढं राज्यात प्रकरण गाजलेलं आहे, पहिला अहवाल तातडीनं आला, मग हा ससूनचा अहवाल यायला इतका उशीर का लागतोय? मग आरोपींना कुठंतरी वाचवण्याची यंत्रणा वरिष्ठ लेवलवरून सुरू आहे का? आणि आरोपींनी पळ काढावा यासाठीच मग अहवाल कदाचित उशिरा येत असेल. ताई, सध्या फुले चित्रपटावरून वाद सुरू आहे. हिंदू महासंघाने फुले चित्रपटातील काही जे सीन आहेत त्याच्यावर आक्षेप नोंदवलेला आहे आणि भुजबळ साहेब देखील म्हणतायत की कुठलंही कट नको बसायला. हा एकंदरीत वाद सुरू आहे. तुम्हाला काय वाटतंय फुले चित्रपटाबद्दल? कारण की प्रदर्शित होणार होता, पुन्हा पुढे गेला. खरं तर महात्मा फुलेंना त्या काळी ज्या प्रवृत्तींनी विरोध केला तीच प्रवृत्ती अजूनही 21व्या शतकामध्ये विरोध करणारी आहे. आज फक्त ट्रेलर आल्यावर विरोध होतोय. तुम्ही चित्रपट बघा, याच्या आधी सुद्धा संभाजी महाराजांचा चित्रपट येऊन गेला, त्यांना ज्यांनी त्रास दिला हे दाखवलं गेलंच पाहिजे. आणि म्हणून माझी इच्छा आहे की महात्मा फुले चित्रपट जो येतोय त्याच्यात कुठलाही काटछाट, कुठलाही सीन कट न करता तो आला पाहिजे. कारण फुले कुटुंबियांना, महात्मा फुले, सावित्रीमाईंना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ते जनतेसमोर येणं गरजेचं आहे. जे हिंदू महासंघाचे आनंदवे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि काही दृश्य चुकीचे असतील तर जाती जातीमध्ये द्वेष निर्माण होईल आणि तसं व्हायला नको, त्यामुळे आम्ही विरोध करतो. मला वाटतं आनंद दवेंना काही दखलपात्र घेण्याची गरज नाही आणि आनंद दवेंनी आधीच विरोध करूनच कदाचित जातीयवाद समोर आणलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं जर जातीयवाद त्यांनी समोर आणला तर त्यांच्यावरच कारवाई होणं गरजेचं आहे. महात्मा फुलेंचं जे चरित्र आहे किंवा त्यांची जी माहिती आहे ती अनेक जणांना माहीत नाही. त्यांची ती डिटेल माहिती या चित्रपटाच्या माध्यमातून येणार आहे. त्यामुळे कुठलेही सीन न कट करता जे आहे ते महात्मा फुलेंचा चित्रपट लोकांसाठी येणं गरजेचं आहे. त्यांच्यावर झालेला अन्याय आतापर्यंत आपण वाचलेला आहे आणि ज्यांनी ज्यांनी अन्याय केलेला आहे ते सत्य जे आहे ते लोकांसमोर येणं गरजेचं आहे. त्यासाठी कुणी जे आहे ते विरोध करण्याची गरज नाही. कुठल्या एखाद्या विशिष्ट जातीच्या लोकांनी विरोध करायची गरज नाही. ज्यांनी त्रास दिलाय त्यांनी दिलेला आहे. जसा औरंगजेबाचं कृत्य समोर आलं संभाजी महाराजांच्या चित्रपटातून, तसं महात्मा फुलेंना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ते जर नावासहित समोर येत असेल तर कशाला कुणाला त्रास व्हायचाय, कशाला कुणाच्या पोटात दुखायचं कारण आहे. नक्कीच आपण पाहतोय की वाल्मिक कराडचा एन्काउंटर किंवा हत्या होऊ शकते हे यापूर्वी देखील तृप्ती देसाई म्हणाल्या होत्या. मात्र आता धनंजय मुंडे किंवा त्यांच्या आसपासच्या लोकांच्या माध्यमातून वाल्मिक कराडला मारलं जाऊ शकतं अशी देखील त्यांनी शंका व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे.